गुड मॉर्निंग. तर आजची सुरुवात होत आहे इथे टेलरपाशी येऊन, कारण माझं ब्लाऊज झालं की नाही ते बघायचं होतं. तरी इथं ऑब्व्हियसली काहीच नाही झालं होतं, म्हणजे जस्ट कटिंग झाली होती. तर ह्या पिशवीमध्ये कटिंग केलेले होते आणि ते चेक करत होते की माझं कुठे आहे. ते माझं सगळ्यात खाली होतं. बरं झालं मी आली, नाही तर माझं ब्लाऊज आज झालंच नसतं. तर जाऊ दे, आता हे सायंकाळपर्यंत शिवून ठेवून देईन, कारण की कटिंग तर झाली आहे, बस शिवायचं आहे. तर शिवून झाल्यानंतर आपण सायंकाळी येऊ इकडे आणि बघू. तसं तर मी सायकलने आली होती, बट मला पंक्चर वाटलं होतं, तर मी दादाकडे गेली आणि तिथे जाऊन माहीत झालं की 2 पंक्चर आहे. तर मी येतपर्यंत हे अर्धचं झालं होतं, बट मला थांबा लागली तिथे 1 तास लागला मला ह्या सायकलच्याच दुकानमध्ये. त्याच्यानंतर मी गेली होती मंदिरमध्ये, कारण की आज महाशिवरात्री आहे आणि हे खूप जुनं मंदिर आहे. हे साक्षात आहे. तर इथे खूप गर्दी असते. पोलीस वगैरे पण आहे अंदर. मी बघील, मला जर शूट करता आलं तर मी अंदरचं दाखवतो तुम्हाला, कारण इथे खूप गर्दी आहे. आणि इथे मेन म्हणजे त्या लेडीज आरतीचं ताट घेऊन आहे आणि ते एकमेकांना धक्का पण देत आहे. तर शायद मी पाया लागेल आणि लवकर बाहेर येईल. मी काही रेकॉर्ड नाही करू शकेल तितकं. सो बघू की किती वेळ लागतो. तर आणि छोटे छोटे मुलं पण तिथे खूप जास्त करत आहे मधामधात. तर ते पोलीस सगळ्यांना बाहेर काढत आहे, पूजा नाही करू देत आहे. तर हे अंदरचे जे देव आहेत तर ते मी ट्राय केलं थोडंसं रेकॉर्ड करायचं, पण इथे खूप गर्दी आहे, धक्का देत आहे मला मागून, तर तितकं चांगले रेकॉर्ड नाही होत आहे. आणि इथे पिंड आहे. जाऊ दे, आपण पटकन बाहेर निघू, कारण की आपली पूजा नेहमी बस पाया लागायसाठी आली. दिन मला नाही माहीत होतं की ते एवढी गर्दी राहील म्हणून. तर आपण पाया लागू आणि आता बाहेर जाऊ. झाल्यानंतर आम्ही आमच्या इथल्या संत लटारे महाराष्ट्र मंदिरमध्ये पण आली, कारण असं सहज येणं नाही होत इतक्या दूर. ते येऊन गेली मी इकडे पण. आणि इथे समाधी आहे, मी लास्ट याच्यातच सांगितलं होतं इथे समाधी आहे म्हणून त्यांची. आणि आता काही नाही, आपण डायरेक्ट घरी जाऊ. तसे माझं 1 तासाचं काम होतं, बस सायकलच्याने मला 2 तास लागले. आणि इथे पण आज भजन वगैरे आहे. तर घरी आल्यानंतर मी थोडा साबुदाणा वगैरे खाल्ला होता आणि मी इथं रायटिंग वर्क करायला बसली होती, कारण मी इथे FEE आणलं होतं असं प्रॅक्टिकल लिहायसाठी. तर मी तेच करत होती आणि मी दिवसभर काहीच शूट नाही केलं, कारण मी काहीच नाही केलं, बस लिहित होती वरती. तर मी काही शूट नाही करू शकली. आणि आता मी बाजारमध्ये पण जाणार, पण मी तिथचं काही शूट नाही करणार आहे, कारण तिथे खूप गर्दी असते. आज संडे आहे तर आमच्याकडे बाजार असतो. मी तिथलं काही शूट नाही करत आहे, कारण तिथे मोबाईल चोरी वगैरे होऊन जाण्याची भीती असते. तर मी मोबाईलच नाही नेते. वरतून मला ब्लाऊज पण आणायचं आहे, हेडफोन्स पण घ्यायचे. मी तितकं काही शूट नाही करणार आहे. बस आता आपण ना डायरेक्ट भेटू उद्या. सो उद्या मी गावाला जाते, तर भेटू आपण उद्या. गुड मॉर्निंग. तर माझी आंघोळ वगैरे तर झाली आहे, बट मी इथे जेवण करते आता, कारण मला जायचं आहे. आणि मी सकाळी शूट नाही केलं. आता दुपारचे वाजले 1-2 वाजले. तर माझं जेवण झाल्यानंतर मी आणि बाबा निघाले बस स्टॉपवर. तसं तर खूप लवकर निघायचा प्लॅन होता, बट चला, आज मंडे आहे, आज काही तितकी गर्दी नसते. संडेलाच खूप जास्त गर्दी असते. तर आज म्हटलं की आरामात जाऊ, पण तरी मी 2 वाजता निघाली. आणि भेटू आपण आता बस स्टॉपवर पोहोचल्यानंतर. तर भेटू नंतर. हो, आता लिटरली 3:45 वाजले, म्हणजे मी 2 वाजतापासून घरून निघाली, बट इथे एक पण बस नाही. आणि बस आहे तर ते लोक जास्त जागा नाही देत आहे. फायनली मी 4 वाजताची एक बस पकडली. जागा नाही होती तरी ॲडजस्ट झाली. तर भेटू आपण अमरावती मला पोचल्यानंतर. तर आता 6:15 झाली आहे, म्हणजे घरी पोचतपर्यंत 7 तर वाजूनच जाईल, कारण ॲटो मग TC पायदळ वगैरे जावं लागतं. तर आता मी तितकं काही रेकॉर्ड नाही केलं, डायरेक्ट शॉर्टकट रेकॉर्ड करत आहे. बट आता मी पोचली एकदम घरापाशी आणि डुगूचे रिॲक्शन बघू आता आपण. बोला.
अजून डब्बा वापस आला तो गुलाबजामुन. तर घरी येतपर्यंत मला 7:15 7:30 झालेच होते आणि मी आल्यानंतर तर खूप जास्तच म्हणजे झोपूनच गेली, मला टाईमच नाही माहीत झाला. तर नंतर मला मावशीने आवाज वगैरे दिला तर मी जेवण करण्यासाठी उठली होती आणि तितकं काहीच रेकॉर्ड नाही केलं ना. काकाजीची नाईट होती तर काकाजी ड्युटीवर जात होते तेव्हाच मी रेकॉर्ड केलं. त्यांनी ते डुगूने मी इथे पांघरांच्या अंदर खेळत होती म्हणून ते तसं दिसला. तर इथे डुगू आणि मावशी काकाजीला बाय म्हणते म्हणजे बाहेर आहे, काकाजी ड्युटीवर जात आहे. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट. बाय.